नमस्कार, मी स्नेहल. पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत. स्वच्छ पुणे सुंदर पुणे याचा आपल्याला अभिमान आहेच. यासह आता पुण्याला हसरे, निरोगी व आनंदी ठेवण्याची गरज असून त्यासाठी हास्ययोग महत्त्वाचा आहे. पुणेकरांमध्ये हास्ययोगातून नवचैतन्य फुलवण्याचे काम हास्ययोग चळवळ गेली 3 दशके करत आहे. जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चला तर पाहूयात मग तेथील एक कार्यक्रमाची झलक. आणि जे जे लोक आजूबाजूला गंभीर आहेत, सध्या सगळ्यात मोठा आजार लोकांना कुठला पॉझिटिव्ह, यस ऑर नो? आणि ऍक्ट पॉझिटिव्हला सगळ्यात मोठी ताकद आहे हास्य योग. आणि हास्य योग करून आपण सगळेजण काम करतोय. आज अत्यंत मान्यवर पाहुणे इथे आलेले आहेत. डॉक्टर अगरवाल आनंदात राहिलं पाहिजे. टीम म्हणजे माझा होत आहे. थँक्यू, धन्यवाद. फीडबॅक हो हो थोडे थोडे मागणं. जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने जमलेल्या माझ्या सर्व हास्यप्रेमी हास्यदूतांनो, आज जागतिक हास्य दिन हा सगळ्या जगभर साजरा होतोय. डॉक्टर मदन कटारे यांनी 95 साली हास्यकलेची संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेला हळूहळू प्रतिसाद मिळाला. पण आज अशी परिस्थिती आहे की हास्याचा भाग घरोघरी पोहोचलाय आणि आपल्याला तो पोहोचवायचा आहे. किती लोकांपर्यंत? सगळ्या 1 लाख. 1 लाख कमी आहे. 1 लाख आपलं लक्ष आहे. पण त्या निमित्ताने हास्य दिनाच्या निमित्ताने हास्यकलेची संकल्पना घराघरात पोहोचवली ही सदिच्छा आहे. पुण्यामध्ये चांगला आता आपण मूळ धरणाचा म्हणून मोठा वृक्ष अजून व्हायचा आहे. आताच्या आपण बाल्यावर कारण ही संकल्पना पुढे वाढत आहे. आपल्या देशाचं नाव पण सगळं जगभर होत आहे. पण ही संकल्पना भारतामध्ये रुजली आणि सगळ्यात जगभर पसरलेली ही हास्यकलेची संकल्पना. डॉक्टर मदन कटारे मी इथंच वंदन करतो. डॉक्टर मदन कटारे जगाला चांगली दिलेली एक देणगी असं मी म्हणेन. मी मगाशी येताना असं म्हणालो की आहे जागतिक हास्य दिन, पण तो कसा साजरा करायचा हे पुण्यातून आपल्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराकडनं संपूर्ण जगाने शिकावं असाच आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये आपला परिवार दिवसेंदिवस वाढत चाललाय. आणि मला असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप अत्यंत उपयुक्त जगण्यासाठीचं टॉनिक आपण सर्वांना दिलं. मी त्याचा साक्षीदार आहे आज. त्यामुळे पुणे म्हटलं की खूप गोष्टी डोळ्यासमोर येतात. आम्ही जगात कसे भारी आहोत. त्यामुळे एक ब्रीदवाक्य नव्याने तयार होऊ शकतं. स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हरित पुणे आणि हासर पुणे. ही इतकी मंडळी सगळी आपण गेल्या अनेक वर्षापासूनचा माझा स्नेह आहे. जिथे जाईल तिथे प्रेमानं आपुलकीनं जवळ घेतात, आशीर्वाद देतात. आज मी बाकी काही मागणार नाहीये, काही म्हणणार नाहीत. ऑलरेडी तुम्ही माझे आशीर्वाद दिलेलेच आहेत. त्यामुळे मला चिन्हे बाहेर काढून ठेवावं लागलं, त्याची गरज मला वाटली नाही. आम्ही ज्या व्यवसायात आहोत, बांधकाम व्यवसायात, आणि सध्या रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही मेजरली काम करतो आहोत. त्यामुळे तुमच्यासारख्या अनेक जणांशी रोज वेगवेगळ्या प्रकारे संवाद होतच असतो. आणि तो संवाद करत असताना अनेक गोष्टींचं भान ठेवून तो संवाद तुमच्याशी करावा लागतो. तसाच आजही एक छोटासा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आम्ही जे आमचं गंगोत्री होम्स जी आहे ही स्पेशली आम्ही पर्यावरणपूरक बांधकाम करण्याकडे आमचा सगळ्यात मोठा कल असतो. आमचे सगळे प्रोजेक्ट्स हे ग्रीन सर्टिफाईड प्रोजेक्ट्स असतात. म्हणजे मकरांच्या
जो पाण्याचा जो प्रश्न मेजरली मकरंद करतोच, तर त्याला म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्या बायकोनी त्याला सांगितलं की आम्हाला त्याला सपोर्ट करायला नक्कीच आवडेल आणि तो निश्चित कुठल्याही प्रकारची मदत कधीही लागली तरी मकरंद नक्की सांगायचे. आणि एकच ध्येय आहे सर, एकच ध्येय. काय ध्येय? करेक्ट. चला बोट वरती करा, बोट वरती करा. सगळ्यांना सांगायचं आहे आता एकच लक्ष, आवाज मोठा खणखणीत. आता एकच लक्ष, आता एकच लक्ष. 1,00,000 लोक या परिवारामध्ये ऍड करण्यासाठी आम्ही कामाला लागलोय. कारण नव्या काळात टेन्शन स्टेज डिप्रेशन वाढत चालले. 80% प्रॉब्लेम सायकोसोमॅटिक मनामध्ये येतं. टेन्शन परिणाम होतो शरीरावरती. हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, डायबिटीज, अनेक त्रास याच्यात निर्माण व्हायला लागले. आणि यासाठी ध्येयाने काम करायला पाहिजे आणि यासाठी सगळे विभाग लोक झटून कामाला लागायचं आहे. आपण निरनिराळ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आपली लेक्चर्स घेणार आहोत आणि यासाठी सगळ्या लोकांना सांगणं आहे की आज अनाउन्समेंट काय, सगळे उत्सुक जरी विचार होते तर सगळ्यांना सांगणं आहे नंतर प्रत्येकाने तुमच्या आजूबाजूला कुठल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये यायचं आहे ते मला कळवा. तिथे मी आणि काटे सर नक्की येणार. चालेल? हास्य योगाचं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन घेणार, त्याचे फायदे लोकांना समजावून सांगणार आणि त्यानंतर आपण या हास्य योगाच्या चळवळीमध्ये त्या लोकांना जॉईन करून घेणार. आणि हे करणं फार महत्वाचं आहे, नितांत गरजेचं आहे. लोक म्हणतात सगळ्यात मोठं सामाजिक काम कोणतं? मी सध्याच्या काळामध्ये एकच सांगतो, सध्याच्या काळात लोकांना तणावमुक्त आणि आनंदी करणं यासारखं दुसरं कुठलंही सामाजिक मोठं काम असू शकत नाही. पाहत राहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.